हॅलो. स्वामीने मी सेम शर्ट घातलं येलो कलरचं आणि आम्ही गेलो गरबा खेळायला. पण स्वामीला माझ्यासोबतच गरबा खेळायचा होता. पप्पा होते व पप्पाकडे गेला नाही किंवा खाली पण उतरत नाही. तो काय माहिती आहे मुलांना का होतं. नको ते पप्पा हवा असतो आणि नको तेव्हा आई हवी असते आणि तो खेळायला दिलंच नाही मला. मी स्वामीला सोडलं आणि लपून बसले होते. बघू म्हटलं स्वामी काय करतो, रडतो की काय करतोय. पण तो मला शोधत होता. मम्मी कुठे आहे, पप्पा कुठे. पप्पा होते, पप्पानं बघितलेलं, पप्पाकडे गेला नाही. शेवटी त्याला मी दिसली आणि माझ्याकडे धावत येतो तो. कसंच धावत येतो. अजिबात सोडत नाही आहे मला. तो काय म्हणतो, त्याला गरबा खेळायचा आहे, पण काय म्हणतो मला घेऊन खेळतो. आपल्या खाली उतरत नाही आहे. मला वाक्यामध्ये घे आणि तू खेळ असं चाललं त्याचं. मग आणि तिकडे गाणं लागतं, हा इकडे डान्स करतो करायला लागला आहे. आगाव स्वामी. गरबा खेळायचा मला ना गरबा खेळायचा होता आणि मी गरबा खेळायला लागल्यानंतर मध्ये सोडलं मी आणि तरी पण शोधते मम्मा कुठे आहे. मम्मा तर दिसत नव्हती. परत मी गरबा एक राऊंड मारला आणि परत मी लपून बसली होती आणि शोधते बघा कुठे आहे मम्मा. दिसली नाही त्याला. पण त्या काकीकडे गेला नाही अजिबात. काकी घेत होते त्याला. तो अजिबात त्यांच्याकडे गेला नाही आहे. त्यानंतर आमचा गरबा वगैरे झाला आणि आम्ही घरी यायला निघालो. येताना ह्या दोघांची लिफ्टमध्ये खूप खूप मस्ती चालली होती आणि स्वामीला घरी यायचंच नव्हतं. स्वामी लिफ्टमध्ये बसला होता, येतच नव्हता. पप्पाने त्याला घेतलं जबरदस्ती आतमध्ये आणि गेलो तरी त्या दिदीला आवाज येतो. रात्री 12 वाजलेले. दिदीला आवाज येतोय दिदी म्हणून. दिदी झोपली होती लवकर आज. मग आम्ही आलो घरी लवकर आणि त्यानंतर आल्यानंतर ह्या दोघांचे खेळ चालू झाले. काय पप्पांच्या टायसोबत खेळायचं. हा एकतर पोटाला बांधून घेतलं आहे, गळ्याला बांधून घेतल्या. बघा टाईम किती झाला आहे. पप्पाला पण आता सुचलं आहे की मुलांना टाय बांधायचा, कसं शिकवायचं ते. आणि पप्पांनी पण टाय समतला घातला. समज इच्छा होते टाय घाला, पप्पा टाय घाला. आणि हे रात्री 12:30 वाजता आमचे पराक्रम चालू होते. असे काय ना काय उद्योग असतात. आणि या मुलांना ना अजिबात झोप नसते. स्वामी तर 1 वाजता झोपतो बघा. लुडबुड चालली आणि घरी येऊन पण स्वामीचा गरबा चालूच होता. दादांनी टाय बांधला. स्वामीला वाटतं हे काय केले आणि स्वामीला पण बांधत. दादा जे करतो ना ते पण स्वामीला करायचं असतं. पप्पांनी दादाला केलं की स्वामीला चालू असतं माझं पण. आणि हे स्वामी आपापच गरबा खेळायला लागला. ना गाणी होती ना काय होतं, आपापच नाचतो. म्हटलं गरबा खेळ, गरबा पोट कसं करतोय. जसं खालती बघतो ना काय काय करतात तसं घरी येऊन करत होतो. लय म्हणजे लय मस्त आगाव आहे स्वामी. ना पप्पाने मम्मी हसले, मग पप्पाने मारतोय जोरजोरात. हसायचं पण नाही, बघायचं नाही, लाजतो नाही तर मग रागारागाने मारतो. आणि नंतर पप्पाने काय केलं, पप्पाला काम नव्हतं असताना पप्पाला झोप येत नव्हती. पप्पाने काय केलं, त्याला परत फेटा बांधायला घेतला आणि समद्री काय ऐकत नव्हता. पप्पा तुम्ही करा, कारण समजी झोपून उडली होती. आणि त्यानंतर स्वामी म्हणता पप्पा दादाला जे करता ते मला पण करा. आणि हे टॉवेलला कधी होणार काय फेटा बांधून यांचं. नाही झाला तो शेवटी. त्यानंतर ट्राय चालू होतं आणि त्या स्वामीची लुडबुड चालूच होती. पप्पाने दादाला फेटा बांधला. हे काय तर नवीनच असं वाटलं स्वामीला आणि स्वामी पण पप्पाकडे गेला. पप्पा मला पण बांधा म्हणून. आणि इकडे स्वामीचा समजचा नागिन डान्स चालू होता आणि बघा स्वामी किती खुश झाला आणि त्याला राऊंड मारतोय आणि समजने ना लगेच त्याच्याकडून खेचून घेतलं. स्वामीला परत राग आला आणि पप्पाजवळ गेला. पप्पाला परत मारतोय आणि परत पप्पाकडून त्याने नवीन बांधून घेतला. मुलांना अजिबात ह्या झोप नाही. रात्री 12 नंतर ना तो खेळायची खूप इच्छा होते. असा मूडच असतो एक प्रकारचा. बघा किती मस्ती चालले. बाय बाय.